ठिकाणी उपस्थित असलेले सप्लाय रिसेप्टर, वेगवेगळ्याचा स्टॉक. मी विजनटेक कंपनीकडून आहे प्रतिनिधी. आज आपल्याला 4Gच्या मशीन आम्ही वाटप करणार आहोत. तर पहिला आपण मशीन कशी चालली जाते, आयरीज कसा वापरला जातो याची PPT आपण तयार केलेली आहे, व्हिडिओ तो पहिला बघून घ्या. त्याच्यानंतर मशीनबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. शासनाने सांगितलेलं तुमची कंपनीने तुम्हाला काय मार्गदर्शन केलं ते तेवढं तर सांगा. रेकॉर्ड याच्यामध्ये आहे, पण तुम्ही जे मॅन्युअल रेकॉर्डबद्दल मला बोलताय तर ते रेकॉर्ड आम्ही ठेवायला सांगितलेलं नाही सर, त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुमचं असं मत आहे की या मशीनमध्ये स्टॉक शिल्लक दाखवणार, सकाळी आम्ही 8 वाजेला ऑपरेट मशीन करणार, 8 वाजेपर्यंत तर संध्याकाळपर्यंत आम्ही जे काही धान्य विकलं त्याच्यात ते नमूद दाखवणार आहे. ओके, ट्रान्झॅक्शन दाखवणार म्हणजे किलोमध्ये किती किलो विकले दाखवणार. ओके, त्याच्यामध्ये संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही 100 क्विंटलमधून जर 50 क्विंटल विकले तर 50 किलो स्टॉक ती शिल्लक दाखवणार, डेली दाखवणार. ओके, नंबर 3, याच्यानंतर विक्री करत असताना तुमचं त्याच्यामध्ये जे लेजरमध्ये येणार आहे, अल्फाबेटिक मध्ये येणार आहे ना, का नाही येणार आहे तिथे तुमचा स्टॉक किती विकले हे येणार आहे का याच्यात, येणार आहे का याच्यात? नाही, तुम्ही तुमच्यावर घेऊ नका, हे पत्रकार ते सांगतोय. हा, कारण की तुमच्यावर घेऊ नका, तुम्ही कंपनीचे सर्वंट आहात. कारण की माझ्याकडनं कोणाला अन्याय अत्याचार होता कामा नये, कारण की मी अन्न खाणारा माणूस आहे, म्हणून तुम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही घेऊ नका. जे सत्याचं तेच तुम्ही इथं करा. म्हणून मला तुम्हाला विचारायचं की जर तुमचं सेल रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, विक्री रजिस्टर याच्यामध्ये नमूद असेल हे तुम्ही कबूल करता, बरोबर आहे. आता SSI यांचं असं म्हणणं की ह्या मशीनमध्ये स्टॉक पण आहे, विक्री पण आहे, शिल्लक पण आहे. मग तुम्ही प्रशासनाच्या वतीनं आमच्या दुकानदाराला परत तुम्ही रेकॉर्ड मागवणार का? किंवा दुकानदाराच्या बाबतीमध्ये कोणी एखादं माहितीच्या अधिकारामध्ये जर कोणी आलं तर त्याचं काय करणं हे तुम्ही उत्तर द्या. तुम्ही सांगा कोण देणार म्हणजे चांगले बनतो कार्यक्रम. तहसीलदार साहेब इथले ढुकलून जर चेंडू साहेबांनी, बरोबर मला माहिती, कारण हे यांच्या अधिकारात नाही, हे यांच्या अधिकारात नाही, ते बोलू शकत नाही. अत्यंत हुशार साहेब जे हे आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण यांचं मार्गदर्शन आम्हाला सत्यतच असते. म्हणून टाळ्यासाठी व्हायला लागतं की हेच मार्गदर्शन आम्हाला तंतोतंत खरं असतं असेल. म्हणजे याचं उत्तर हे देऊ शकत नाही आणि हे पण देऊ शकत नाही, ते तहसीलदार साहेब म्हणजे थोडक्यात प्रशासन देणार. नंबर 2, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की याचा स्टॉक पण आहे, सेल पण, विक्री पण आहे, तुमच्या कंपनीने तुम्हाला सांगितलेलं नाही असं तुमचं मत आहे. आम्ही हाच मुद्दा घेऊन आम्ही प्रशासनाला आम्ही निवेदन करणार आहोत, बरोबर आहे. यांचं म्हणल्याप्रमाणे आपण शासनाला निवेदन करू. व कंपनीने असं इस्टिमेट दिलेलं आहे की आता याच्या पुढे दुकानदाराला कुठल्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. मॅन्युअल रेकॉर्ड त्याच्याबद्दल रेकॉर्ड तर असं आहे, कंपनी मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड राहत नाही. हे जे सर्व रेकॉर्ड आहे, तुम्ही जेव्हा तुमचा ID आणि पासवर्ड टाकता तेव्हा सर्व्हरवरून येतो, मशीनमध्ये नसतो. सांगण्याचा उद्देश हा आहे. आता तुम्ही म्हणाल तुमची मशीन दाखवत नाही, कुठलं पण रेकॉर्ड तुम्ही घेत असाल, स्टॉक आहे, सेल रजिस्टर आहे, ते सगळे रेकॉर्ड NIC वरून म्हणजे तुमच्या सर्व्हरवरून ते डाउनलोड होतात आणि तुम्हाला मशीनमध्ये दाखवतात. मशीन फक्त ट्रान्झॅक्शन करण्याचं काम करते. तुम्ही ज्या लाभधारकाला धान्य देता त्याचे जेवढे गहू आहे, तांदूळ आहे, ते सर्व सर्व्हरवरून येतात, मशीनमध्ये काहीही नसतं. आपण जर रेकॉर्ड मागण्याचा मुद्दा सर्वप्रथम येतो, म्हणजे आपण अपेक्षा ही होती की संध्याकाळी आपण विक्री केल्यानंतर आपल्याला कळत होतं की आपल्या दुकानामध्ये स्टॉक एवढा शिल्लक आहे, एवढा आपण विक्री केला. पण तसं त्याच्यात नाही म्हणता येत. कैरी फॉरवर्ड मतलब दूसरे दिन जो बाकी रहता वो तो मालूम होता. मग तुम्ही कसं नाही म्हणा, मग तेच नाही, सर्व्हरवरून येणार, मशीन मध्ये नसतं ते, असं म्हटलं मी तुम्हाला जे पाहिजे साधा प्रश्न, एकदम साधा आणि सरळ मराठीमध्ये प्रश्न आहे. हे बघा, प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, मशीन ज्यावेळेस शासनाने दिलं
त्यावेळेस स्पष्ट आम्हाला क्लिअर सांगण्यात आलेलं होतं की राशन दुकानदार हा कोण आहे हे मशीन सांगेल, राशन दुकानदाराने किती नियंत्रण प्राप्त केलं ते मशीन सांगेल, ह्या मशीनच्या आधारे परवानाधारकांनी किती गहू तांदूळ विकला ते मशीन सांगेल, आणि विक्री केल्याच्या नंतर त्या दुकानामध्ये किती स्टॉक शिल्लक राहतो ते पण मशीनच सांगेल. मग असं माझा साधा प्रश्न तुम्हाला, कारण की आमची जी पिळवणूक आहे ना, तुम्ही जे बोललात ते सर्व मशीन दाखवणार. मग मी तेच म्हणतो ना, मग आम्ही काय म्हणतो तुम्हाला, ते कधी दाखवणार जेव्हा तुमची मशीन तुम्हाला तेच म्हणतो, त्याच्यामध्ये ही सिस्टम असेल तर तुमचं स्वागत करायला हरकत नाही ना. मग आहे का त्याच्यामध्ये? सर्व दुकानदार बंधू, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मला एकच विनंती आहे की अगोदरची जी मशीन होती आपली आणि ही नवीन तुम्ही ही मशीन जाता, यामध्ये फरक काय? जो अगोदर त्रास होत होता सगळ्या दुकानदारांना, तो या मशीन होणार आहे का नाही? थोडक्यामध्ये आम्हाला असं सांगा की अगोदरच्या मशीनमध्ये हे तुम्हाला होतं, हे नव्हतं, हा त्रास होता, आणि या मशीननुसार हा तुमचा सगळा त्रास बंद होणार आहे, एवढं सांगा, बाकी काय. ऐका, आता ही जी मशीन आपण नवीन देत आहोत तुम्हाला, त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी बदलल्या आहेत. पहिली मशीन आपली 3G वर चालायची, आता ही मशीन 4G वर चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 सिम कार्ड देत आहे, जिओ आणि वोडाफोन. जर समजा दोन्हीचा पण नेटवर्क नसेल तर ते सिम कार्ड तुम्हाला बदली करून देण्यात येईल. हा एक झाला. अँटिना आपण पहिला मोठा देत होतो, तो आता छोटा दिला. हा पण 4Gचाच अँटिना आहे. वायफाय आहे तेच आहे. वायफाय तुम्ही 4G लावा, 5G लावा, जे लावायचे ते लावा, कनेक्ट होईल. सिम कार्ड दिले ना सर आम्ही. पहिले कसं सिम कार्ड मध्ये 3G होतं, आपलं नेट स्लो चालू होतं, म्हणून आपण आता 4Gचं नेटवर्क दिलेलं आहे. आधीच्या मशीनमध्ये आम्हाला अँटेना दिला होता, त्याला सुद्धा मशीन चालत होती. हा बरोबर. आता अँटेनावर चालेल का मोबाईलच्या वायफायवर चालेल? अँटिनावर चालेल. अँटिना आपण दिलेला आहे छोटा, कारण तो जो अँटिना होता मोठा तो तुटायचा, ब्रेक व्हायचा. आपल्याला ही फोन मशीन वापर करते वेळेस झालं का बोलणं? ते बघा, आपण ही फोन मशीन स्वीकारलेलं होतं, त्याच्यामध्ये जवळपास 4 वर्षांमध्ये आपल्याला जो अनुभव आलेला आहे, त्याच्यामध्ये अनुभव असा आलेला आहे की आपण ग्राहकाला वेळेवर भाग देऊ शकलो नाही. बरोबर आहे? आपल्याकडे किती दुकान माल शिल्लक आहे हे तुम्हाला कळालं नाही, किती विक्री आहे हे पण तुम्हाला कळालं नाही. बरोबर आहे? त्याच्यामध्ये एकाच अंकामध्ये 4 आयटम निघत नाही, त्या मशीनवर प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्या प्रामुख्याने ह्या 3 अडचणी महत्वाच्या. एका अंकात तुमचे 3-4 आयटम निघले पाहिजे, आणि आपण दैनंदिन जो व्यवहार केलेला आहे तो व्यवहार पारदर्शकता येण्यासाठी FGD असेल किंवा मंत्रालय असेल किंवा कलेक्टर असेल किंवा DO असेल, त्यांना कॅपॅसिटी दिसलं पाहिजे याच्यामध्ये. तर हे बघा साहेब, हे जे ना तुम्ही कंपनीच्या सगळं आम्हाला तुमच्यावर आरोप करताय आणि तुम्ही कर्मचारी वर्ग आहात. होतं कसं माहिती का, आम्हाला एका अंकामध्ये 3-4 आयटम एकाच वेळेस याच्यात सिस्टम आहे का नाही? आता तर नाही आहे. पुढं आता नाही, पुढं काय करणार याच्यामध्ये? पुढे ते NICचं अप्लिकेशन आहे सर, ते NIC करतं, आपण नाही. बरं, NICचं अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमचे आम्हाला प्रशासनाला काय मदत होऊ शकते कंपनी मार्फत? आपण काय करतो, NICचं कुठलंही अप्लिकेशन चेंज झाल्यानंतर ते सर्व्हरला टाकतं. सर्व्हरला टाकल्यानंतर जशी तुम्ही मशीन ऑन कराल तसं ते अप्लिकेशन ऑटोमॅटिक आपल्या मशीनमध्ये येतं. हे तुम्ही 2-3दा बघितलं असेल. नाही, ते अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या बाजूने काय तुमच्या कंपनीला सजेस्ट करणार आहे? आम्ही सांगू त्यांना की असं आम्हाला ट्रेनिंगमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. विचारलेले नाहीये, तुम्ही त्यांना क्लिअर करा. ते संबंधित पूर्ण हा तुम्ही असं समजू नका की हे फक्त छत्रपती संभाजीनगर शहराचे दुकानदार असं आहे. मी हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी होतो की मी अख्ख्या महाराष्ट्र राज्यासाठी विचारतो. मी हा एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विचारत नाहीये. अख्ख्या मी राज्याध्यक्ष असल्यामुळं मला अधिकार तुम्हाला प्रश्न विचारायचा की हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला विचारतो की तुम्ही आमच्या एकाच अंगठ्या फिंगरप्रिंटमध्ये 4 आयटम त्या ठिकाणी निघणार आहेत का? याच्यासाठी तुम्ही तुमच्या ऑप्शन तुमच्या कंपनीला काय तुम्ही रिपोज करणार किंवा तुम्ही तुमच्याकडून
तहसीलदारला किंवा DOCला किंवा आमच्या दुकानदाराला तुमच्या कंपनीतर्फे काय मदत करणार आहे हे तुम्ही आणि किती दिवसात करणार? ते आमच्या हातात नाहीये सर. आम्ही ह्यांनी जो प्रश्न केलेला आहे की कॅमेरा इधर माईक देतो माईक 4 वस्तू हव्यात. 1 मिनिट माईक मध्ये बोला. क्लिअर करा तुमचं. क्लिअर करा. 4 वस्तू हव्यात एका अंत्यावर. हे NICचं अप्लिकेशन आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वरती मंत्रालयाला करू शकतो, त्यांना सांगू शकतो की ह्या सुविधा त्यांना हव्या आहेत. त्यांनी आम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये विचारल्या होत्या. त्याचं काय नियोजन कधीपर्यंत होणार आहे? केवळ आमची मागणी रास्ता आहे का नाही ते तरी सांगा. हे जे तुमची रस्ता मागणी नाही रास्ता आहे सर, त्याच्याबद्दल नाही. पण आता हे अप्लिकेशन त्यांचं असल्यामुळे त्यांनीही केलेलं आहे. त्या अप्लिकेशनमध्ये आम्ही किंवा तुम्ही कुठलीही छेडछाड करू शकत नाही, कारण ते अप्लिकेशन आपण बनवलेलं नाही. 2019 पासून आमच्या परवानाधारकांनी औरंगाबादलाच नाही राज्यामध्ये कुठल्याही तुमच्या मशीनला कशाही प्रकारे छेडछाड केलेली नाही, कधीच केलेली नाही. तुम्ही शब्द वापरायला आहे ठीक आहे, तो वापरा तुम्ही. परंतु तसं करायचं असेल तर याच्या अगोदरच आम्हाला जी तकलीफ होती तर आमच्या दुकानात मशीन फुटबॉल सारखे तोडून टाकले असते, पण आम्ही तसं केलेलं नाहीये. एक सुद्धा 55,000 रेशन दुकानदारी या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. एकाही परवानाधारकाने तुमच्या मशीनला छेडछाड केली नाही किंवा अपमानित म्हणून त्याची फोडतोड सुद्धा केलेली नाही. जे सहन केलं ते आम्हीच सहन केलेले. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, आम्ही सहन केल्यापेक्षा दुकानदाराला ह्या मशीनमुळं दुकानदाराला जो त्रास होता, दुकानदाराला काहीच त्रास नाही. सगळ्यात जास्त त्रास भोगला कोणी सांगतो तुम्हाला? ग्राहकाने आणि आमचे सप्लाय इन्स्पेक्टर आणि जे DOC तहसीलदार यांनी भोगलेला आहे तो त्रास. कसा भोगलेला आहे? कंप्लेंट कुठे जाते? आम्ही गुन्हेगार, आमच्या बाबतीत तक्रार कुठे होती? तहसीलदार बरोबर आहे किंवा DOC किंवा कोर्टमध्ये तुमचं जे मंत्रालय. ह्या मशीनमुळे तक्रारी वाढल्या आणि ह्याच मशीनच्या तक्रारी वाढल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो प्रशासनाला सुद्धा झालेला आहे. बरोबर आहे की असं झालेलं नाही का? तुम्ही तर सुखात होते का? विचारून घ्या सप्लाय इन्स्पेक्टर आमचे. म्हणजे तुटपुट कोणीतरी कागद घ्यायचा, अप्लिकेशन त्याचं येणे लगेच तक्रार राहिली म्हणून चालले भोळेच्या दुकानावर, चालले वाळकेच्या दुकानावर. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे वैताग आलेला होता. दुकानदार हे जनतेचा आणि शासनाचा दुकानदार हा मधला दुवा आहे. जेवढ्या जबाबदाऱ्या त्यांच्या आहे आमच्या मार्फत फक्त गरीब लोकांपर्यंत ती योजना पटवून आणि त्यांना द्यायची जबाबदारी फक्त आमच्याकडे. आमची इच्छा एवढी होती की तुम्ही पारदर्शकता पहिलं करा आणि पारदर्शकता आम्हालाही आमच्याकडनं ग्राहकाला जाऊ. पूर्वीचा काळ तो वेगळा होता मॅन्युअल पद्धती. कोरोना काळामध्ये एवढी मॅन्युअली पद्धत चालली. ग्रीन पट्टा घ्या किंवा कॉलन्या घ्या किंवा कुठल्या ग्रामीण भाग घ्या, एकाही काळधारकाची तक्रार नव्हती. का नव्हती? कारण ते मॅन्युअली पद्धत होती. त्याच्यामध्ये एक सुद्धा तक्रार नाही. ज्या तक्रारी वाढल्या, जे डोकेदुखी दिली ह्या मशीनमध्ये झालेल्या. एकटा औरंगाबादची गोष्ट करत नाही, मी पुरा महाराष्ट्रात सांगतो. तुम्हाला माहिती आहे नांदेडमध्ये दुकानदार दगडफेक महिलांनी केली. आपले तुम्हारे न्यूजपेपर में दगडफेक झाली. वाशिमला एका दुकानदाराला जाळलं. कशामुळे? ह्याच मशीन. तुमचं मशीन सुधार राहत ते, पण त्याच्यावर पारदर्शक किती सुधारणा तुम्ही करता हे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, तुमच्याकडे ते मशीन तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायच्या हे तुमच्या मनामध्ये आलेले आहे, तुमची इच्छा आहे. परंतु माझी अशी विनंती आहे तुम्ही कंपनीला हे सजेस्ट कधी आणि किती दिवसात करणार. कारण की ह्या लगेच आम्ही शासनाचं मशीन होतं म्हणून मी कधी स्वागत करणार नाही. बरं करे करायचं स्वागत नाही. कारण की जर आपल्याला सुधारणा हा अभिनंदन शासन जरूर करून त्याच्यात आमचे 3 प्रश्न सुटत असेल तर कोणते? स्टॉकचा प्रश्न आणि एकाच फिंगरमध्ये एकाच वेळेस माल तो ग्राहकला गेला पाहिजे. जो नेटचा प्रॉब्लेम होता तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये आता 2 कार्ड टाकले ना, एक होतं वोडाफोन आणि जिओ. अभिनंदन तुमचं. पहिले एक होतं तर 2 टाकले. त्यांना जर नेटचा प्रश्न सुटू शकत असेल त्याबद्दल आत्ताच आम्ही तुमचं अभिनंदन करतो. परंतु त्याचे आमचे 2 प्रश्न राहतात. याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे सगळ्यात महत्त्वाचं. हा प्रश्न एकट्या औरंगाबादसाठी नाही, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासाठी का तुम्ही शासनाला याच्यात वेगळं तुम्ही निवेदन करणार आहात कंपनी मार्फत कसं करणार आहात हे महत्त्वाचं. कारण की CSI साहेब या ठिकाणी बसलेले आहे
कारण की ते जबाबदार व्यक्ती, त्यांना स्वतःला माहिती नाही की आपण दुकानदाराला कसं आश्वासन द्यावं. कारण की हे 3 कंपनीचे सिस्टम चालतात. तुमच्या 3 कंपन्या आहेत भारतामध्ये. आपलं कोणतं कंपनी काय? हा, हे चांगली कंपनी, हे चांगली कंपनी, हा हे चांगली कंपनी. तर बाकीचे तर कर्नाटकमध्ये त्याचं खूप तक्रारी होत्या. तर म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की याच्यामध्ये सुटसुटीतपणा तुम्ही काय केलं. मला फक्त तुम्हाला एकच त्या मशीनमध्ये एकच फायदा दिसतो आपल्याला. 1 कार्ड ऐवजी 2 कार्ड आलेले एवढाच फायदा दिसतो मला. बाकी दुसरा काही फायदा दिसत नाही. आयरिस स्कॅनर त्यांचा थंब लागत नाही, त्यांच्यासाठी आयरिस स्कॅनर दिला. बरं हे बरं तुम्ही आता खुलासा केला, वेळ केला आणि तुम्ही याच्यामध्ये जनता थम्स मॅच होत नाही. त्या आयडिया आयच्या याच्यावर ते मान निघणार आहे. आनंदाची गोष्ट आहे ही. आपल्याला याचं स्वागत करायला काय काही हरकत आहे. डिक्लेअर करा. मी तेच तुम्हाला डिक्लेअर करा, जबाबदारी डिक्लेअर करा. काय मी नाही ओके. बघा, महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत ओटीपीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण तुमच्याकडून बराच डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केला जातो. जसे की नवीन आर्थिक चेंजेस झालेले आहेत किंवा नवीन जोडलेले आहेत. त्याच्यामुळे 15 तारखेपर्यंत ओटीपीला प्रॉब्लेम येतो, तो सरळ होऊन येतो. आपल्याला ओटीपी सिस्टम 15 तारखेनंतर येत असतात. तुम्हाला माहिती आहे सर, ती महिन्याच्या शेवटपर्यंत राहते. ओटीपी ज्यावेळी स्कॅनर देण्याचं कारणच ते ओटीपी बंद होत नाही, फक्त सर्व त्याची रिक्वेस्ट येत नाही. त्याच्यावर तुम्हाला वाटतं बंद नाही. या बाबतीत आमची कंपनीला ही विनंती आहे, तुम्ही ओटीपीच्या बाबतीत तुम्ही 15 तारीखपर्यंत तुम्ही म्हणता ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही कॅलेंडर तयार करा. 25 ते 30 तारखेपर्यंत ओटीपी चालू राहील किंवा 20 ते 25 तारखेपर्यंत ओटीपी चालू राहील. म्हणजे आम्हाला ग्राहकालाच सांगता येतं की बाबा रे तुझं थम्स एक याच्यामध्ये प्रॉब्लेम येते, तू ओटीपीद्वारे धान्य तुला भेटू शकतं. तू एकच काम कर, 15 ते 20 तारीख किंवा 10 ते 15 तारीख किंवा तुमची जी अडचण असेल तुम्हाला लास्टला तुम्ही 20 ते 25 तारीख किंवा 25 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही करा. हे नाही, आपण नाही म्हणत आम्ही 10 तारखेला उघडतो. आम्हाला हे आपण नाही म्हणत आम्ही 10 तारखेला उघडतो. आमची इच्छा अशी आहे की दुकानं ह्या आमच्या 1 तारखेला सकाळी सुरू व्हायला पाहिजे. आमची इच्छा आहे. आणि 1 तारखेला सुरू होऊन 30 तारखेला कोणत्याही परिस्थितीत क्लोज व्हायला पाहिजे. कशामुळे होत नाही? तुम्ही मशीन चालू कधी करता? 10 तारखेला. सॉरी, तुम्ही म्हणल्यापेक्षा प्रशासन जो डेटा आहे ना, दिवस का वाढवून दिले जातात. कारण का समजा औरंगाबादचं झालं 30 तारखेला, तर बाकी जे जिल्हे त्यांचं झालं हे आपण सांगू शकत नाही. ज्या जिल्ह्याचं होत नाही ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला अजून 2 दिवस द्या, 2 दिवसामध्ये आम्ही जे ट्रान्झॅक्शन त्याच्या तुम्ही आता तो प्रश्न उपस्थित केला ना की एका जिल्ह्याचा होतो दुसऱ्या जिल्ह्याचा, त्याच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचा सुमित भांगे साहेबांची मिटिंग झाली 3 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर. आम्ही त्यांना म्हटलं की हे सिस्टम तुम्ही पूर्ण बंद करा, टोटली बंद करा. एक तर तुम्ही ओटीपीचा जो ऑप्शन होता तुम्ही बंद करून टाकलेला. आमचे ओटीपी बंद झाल्यामुळे किमान आमचे 4 ते 5% लाभार्थी ट्रान्झॅक्शन कमी झालेले. बरोबर आहे का रे? ओटीपी झाल्यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन कमी झाले की नाही? महत्वाची गोष्ट याच्यामध्ये स्वतः प्रधान सचिवांनी हे मान्य केलं की आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा धंदा करायचा असेल, मला साहेब धंदा सेवा म्हणा, ही सेवा आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशपत्राने करावी लागेल. त्याच्यात काय सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय माहिती का, कोणत्याही परिस्थितीत पूर्ण भारतामध्ये 7 तारीख हा अन्न सुरक्षा दिवस साजरा झालाच पाहिजे. हे मी नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणत, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. काय म्हणतं सुप्रीम कोर्ट. तर ही गोष्ट कशी माहिती का, 7 तारखेला अन्न सुरक्षा कायदा आपल्याला तर साजरा करायचा, हे सुप्रीम कोर्टाने का मान्य केलं? जो फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 लागू झाला त्याच्यामध्ये सगळा विषय आलेला आहे. आणि त्याच फूड सिक्युरिटी ऍक्टच्या नुसार हे तुमचे मशीन आलेले. परंतु मशीनमध्ये त्या फूड सिक्युरिटी ऍक्ट प्रमाणे ज्या सवलती सुविधा पाहिजे होत्या हे बोलू नका 1 मिनिट. तर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या फूड सिक्युरिटी ऍक्टला छेडछाड करू शकत नाही. आणि फूड सिक्युरिटी ऍक्ट सुप्रीम कोर्टाचा मुद्दा तुमच्या दुकानात सुप्रीम कोर्टात प्रति लावलेला आहे का रे? ऑर्डर आहे आमच्या दुकानात, त्याप्रमाणे आपलं होतच नाही. तुमचा प्रश्न की तो नियंत्रण देत नाही. नियंत्रण दिल्यामुळं
पुढे आम्हाला दुकानदारांना किंवा कंपनीला 20 दिवस मिळतात सेवा देण्यासाठी, त्या 20 दिवस तुम्हाला कमी पडतात आणि आम्हाला कमी पडतात. तो तुमचा मुद्दा मी प्रधान सचिवांवर केले. ते तुमचं 1 मेच्या नंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या नंतर, म्हणजे थोडक्यात असं समजा इलेक्शन संपल्याच्या नंतर त्या गोष्टी शासनाने मान्य केल्या आमच्याला. आणि तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला एवढीच, एका धममध्ये 4 वस्तू संध्याकाळी आम्ही बंद करतो, आम्हाला कळायला पाहिजे की किती क्विंटल गहू विकला, किती क्विंटल तांदूळ विकला, किती शिल्लक आहे. ह्या किमान ह्या 2 गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या तर डोक्यावरचं वजन आमचं कमरेवर येईल असं आम्ही समजतो. किंवा तुमच्याकडे जिम्मेदार कोणी असेल त्यांनी हे उत्तर द्यावं. कोणी देतं का? दुसरा प्रश्न, हा एक मशीनचा तुमचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला कळलेले आपल्या डिमांड ह्या जरी मशीन आपण आज घेतोय, परंतु आपली डिमांड ही शासनाकडे कायम राहणार आहे. 3 गोष्टीची कोणकोणत्या? स्टॉक पोझिशन एका थम्समध्ये पूर्ण आहे आणि जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये ग्राहकाला धान्य मिळालंच पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपण महासंघाच्या वतीने, संघटनेच्या वतीने शासनाकडे ही डिमांड आपली चालू राहील. दुसरी गोष्ट, या ठिकाणी या विषयाच्या अंतर्गत बाजूला सोडून जे आपला हमारा अक्टूबर 2023 से हमारा जो कमीशन गवर्नमेंट की तरफ बाकी है, कब से और काय का, ये 2013 अक्टूबर 2023 तक हमने शासन के नियमावली से गेहूं चावल अन्न धान्य लाभार्थी को दिया हुआ है. उनका जो कमीशन जो बनता है पर क्विंटल 150 रुपए आज तक दिया नहीं. ये सिर्फ प्रॉब्लम आपने छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट के अंदर हो चुका है. ये छत्रपति संभाजीनगर जिले के अंदर 1813 रेशन दुकानदार कार्यरत और सिटी के अंदर 199 दुकान कार्यरत है. इनके द्वारा अपना जो हमारा जो कमीशन बनता है करोड़ों रुपए के अंदर अक्टूबर 2023 से तो मार्च 2023 तक, मतलब अभी अप्रैल भी खत्म होने आया हुआ है. अभी अप्रैल का हम महीना छोड़ देंगे क्योंकि अभी इसको 10-12 दिन बाकी है. तो हमारा 6 महीने का कमीशन इनके तरफ बाकी. और ये मेरी जो डिमांड है, आचार संहिता लगने से पहले एफजेडीओ कार्यालय से, तहसील कार्यालय से, जिला पुरवठा कार्यालय से, जिलाधिकारी कार्यालय से, मंत्रालय तक हमें डिमांड करी, सब मेरे पास पहुंचा है उनकी. लेकिन एक भी दुकानदार को कमीशन न मिलने से दुकानदारों को 6 महीने का लाइट बिल थका हुआ है. थकलेलं का लाईट बिल? प्रत्येक दुकानदारी जागेचं भाडं थकले तुमचं? हातवर किती जण थकलेले? लाईट बिल थकलेले आणि जागेचं भाडं थकलेले. किती लोकांना शुगर हातवर करा. तुला औषध उपचारासाठी पैसे आहे का रे? त्याला शुगर म्हणजे औषध उपचारासाठी त्याला पैसे देते पाहून घेतात तमाशा. मेडिकल मधून उधार सामान घेतले. समोर सुद्धा पेशंट आमचा उपस्थित आहे. म्हणून आमच्या ज्या जे कमिशन शासनानं बाकी आहे त्याच्यासाठी मी काल कलेक्टर ऑफिसर निवेदन दिलेले आहे. कारण की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला तुलना करायचं, आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्याला निवेदन देता येत नाही किंवा पालकमंत्र्याला देता येत नाही किंवा पुरवठा निरीक्षक देता येत नाही. परंतु त्यांच्या खात्याचे जे अवर सचिव आहे, जे प्रधान सचिव आहेत, त्यांना आम्ही निवेदन काल कलेक्टर मार्फत रवाना केलेलं आहे. सचिव अन्न नागरिक पुरवठा वित्तीय सलाहकार सचिव हमारी जो फैले, क्योंकि अब तुम बोलेंगे कि महाराष्ट्र के अंदर बाकी डिस्ट्रिक्ट को मिल गया, सिर्फ ये कि आपने छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट कैसा वापस है. उसका कारण एक ही बताता हूँ मैं, क्योंकि हमारे जिला पुरवठा अधिकारी जो 2 बार ट्रांसफर हुआ, जो भी उनकी जो शासन के तरफ से उनके जो ऑर्डर निकल गए थे, वो 2 भी जिला पुरवठा अधिकारी कायम स्वरूप यहाँ न रहने की वजह से ये प्रॉब्लम हुआ है. लेकिन हमारी डिमांड ये पहले से आचार संहिता लगने से पहले उनके पास थी. अभी आने वाले हमारे पास फुलारी साहब जो नए जिला पुरवठा अधिकारी आए, उनका तो मैं स्वागत ही करूंगा. तो उसका कारण है स्वागत करने का, उन्होंने आने के बाद में उन्होंने 72 घंटे के अंदर हमारी जो डिमांड थी कमीशन के जो रुका है, तो अक्टूबर 2023 से तो पूरा मार्च तक उन्होंने पूरी फाइल कंप्लीट करके 72 घंटे के अंदर वो फुलारी साहब ने फाइल कंप्लीट करके मंत्रालय में पुरवठा मंत्रालय के अंदर वो सेक्शन के अंदर भेजी हुई. लेकिन उन्होंने वहाँ पे गोड़कर और मानकापी मैडम इनको भी बोल के और प्रधान सचिव भांगे साहब ने वो फाइल कंप्लीट करके विद मैंने फाइनेंस डिपार्टमेंट को भेजे हुए. हमारी फाइल ये फाइनेंस डिपार्टमेंट के अंदर आज घड़ी वहाँ पे रुकी हुई. हमारा ये कहना है कि 8 दिन के अंदर
इन्होंने हमारे पैसे जो 6 महीने के 8 दिन के अंदर हमारे दुकानदार के खाते के ऊपर जमा करा तो उनका तो स्वागत करेंगे। अगर नहीं किया 8 दिन के अंदर, आने वाले 13 मई 2024 को जो तुम्हारा MP का इलेक्शन, यहाँ लोकसभा के इलेक्शन होने जा रहा है, उसके ऊपर हम बहिष्कार डालने की कोशिश जरूर करेंगे। ये हमारा बरोबर आहे, बहिष्कार टाकणार। किती लोकांना ते तुम्हाला पैसे नहीं भेटले तर तुम्ही मतदान करणार नहीं, हात वर करा। ये पूरे दुकानदार उसके कुटुंब के साथ, एक आदमी हाथ ऊपर नहीं करा उसको शायद उसको मतदान करने वो पैसे वाला समझ के छोड़ दो, लेकिन बाकी सबको पैसे की जरूरत है। तो वो मैं ये सोचता हूँ कि भाई हमारे पैसे अगर 8 दिन के, हम 8 दिन की सहूलत देते प्रशासनिक अधिकारी को, क्योंकि दोनों डिपार्टमेंट के, महसूल डिपार्टमेंट और पुराना डिपार्टमेंट से हमारी पूरी फाइल कंप्लीट करके फाइनेंस डिपार्टमेंट अंदर रखी हुई। 8 दिन की हम उनको मोहलत देंगे, नहीं आने वाले 13 मई 2024 को मेरा पराधारक और उसका कुटुंब ये मतदान नहीं करेगा। मतलब हम सोचेंगे मतदान करना नहीं करना, हम उसके लिए अलग से और एक बार सोचेंगे, लेकिन 8 दिन की मोहलत हम जरूर सरकार को देना चाहते हैं। ओके, कुठला ऑप्शन येते वापरू शकता। अरे सर्वांना लक्ष अजून काय विचारू शकता, काय वेगळं दिसते तुम्हाला अजून सांगा। कोणाला काय विचार नाही अजून? पहिला होम स्क्रीनला जर तुम्ही आयरिस स्कॅनर चालू ठेवला नाही तर मग तुम्हाला परत होम स्क्रीनला येऊन आयरिस स्कॅनर चालू करा, मग तो ID त्याचा हिरवा होणार आणि मग तुम्ही आयरिस स्कॅनर वापरणार। तुमच्याकडे 100 लाभार्थी आहेत, त्यांचे काम किती येत तुम्ही आता सांगू शकता, वाटप बरोबर आहे। ते चालत नसतं त्या केसमध्ये बॅटरी चार्ज झाल्यानंतर किती वेळ सर्व्हिस येते बघा, 6 ते 7 तास होऊ शकते। आणि बॅटरीचा चार्जिंग पण महत्वाचं आहे। ज्यावेळेस 50% खाली बॅटरी याच्यावर नाही जात, नाही त्याच्यावर पर्सेंटेज दिले नाहीये। नहीं ऐसी रहेंगे ना, ऐसी पूरा आ जाते हैं। सर इकडे या तुम्ही सर, हो सर ते आईसच्या द्या ना, हां